नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण जे सर्व ज्याची वाट बघत होतो, सार्वजनिक आरोग्य विभागाचा रिझल्ट कधी लागेल, तर आता फायनली रिझल्ट लागलेला आहे आणि त्याची गुणवत्ता यादी ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत ऑफिशियल वेबसाईटला आणि तेच आपण आज बघणार आहोत। आणि तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गरजेचे असणार आहे, तुमचं नाव जर लिस्टमध्ये असेल किंवा मग तुम्हाला असं चान्स वाटत असेल की निवड यादीमध्ये तुम्ही येऊ शकता, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला बघूया आपण नेमकं गुणवत्ता यादी आपल्याला कुठे भेटणार आहे आणि कशा पद्धतीने आपण त्या डाउनलोड करणार आहोत। तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला वाटत असेल अवेलेबल करून द्यावा, तर तुमची पोस्ट सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि त्या पोस्टची तुम्हाला टेलिग्राम चॅनलला PDF जी आहे ती अवेलेबल करून दिली जाईल। किंवा मग तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला इथे नोकरीविषयक संधी तुम्हाला इथे कॉलम दिसत असेल, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात। त्यानंतर अजून एक पर्याय आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट गुणवत्ता याद्यांच्या पेजवर जाल आणि तिथून तुम्ही गुणवत्ता याद्या डाउनलोड करू शकणार आहात। सगळ्यात सोपी पद्धत आहे। तर बघूया नेमकं गुणवत्ता याद्या कोणत्या कोणत्या पदांच्या आलेल्या आहेत। तर आता पेज लोड झालेला आहे आणि आपण इथे बघू शकतोय की जवळपास सगळ्या पदांच्या गुणपत्रिका ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। काल जे आहे साईटवर लोड आलेला होता आणि त्यामुळे साईट क्रॅश झाली होती, साईट बंद झाली होती आणि जे गुणपत्रिका आहे त्या डाउनलोड होण्यास प्रॉब्लेम येत होता। तर आता आपण बघू शकतोय की नळ कारागीर असेल, बहुतेकोपचार तज्ज्ञ असेल, त्यानंतर औषध निर्माण अधिकारी असेल, तर सगळ्याच पदांच्या ज्या आहेत त्या गुणपत्रिका प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि गुणपत्रिका ज्या आहेत त्या कशा पद्धतीने असणार आहे ते सुद्धा आपण बघूया। तर जवळपास सगळे पदं जे आहेत ते इथे आपल्याला दिलेले आहेत। फार मोठी लिस्ट आहे, त्यामुळे ते सगळ्या पदांच्या गुणपत्रिका टेलिग्राम चॅनलला टाकणं पॉसिबल नाही आहे। तर ज्या लागतील तुम्हाला त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्या टाकून देईल। बाकीचे ज्या आहेत त्या इथून अवेलेबल करून घेऊ शकणार आहात। तर बघूया आपण। तर माझ्यासमोर आता गट ड ची जी एक यादी उपलब्ध झालेली आहे, गट ड ची मी एक यादी डाउनलोड केलेली आहे। तर यामध्ये कोणते कोणते डिटेल्स आपल्याला दिलेले आहेत, ॲप्लिकेशन रजिस्टर नंबर, सिक्वेन्स नंबर असेल, रोल नंबर असेल, ॲप्लिकंट नेम असेल, त्यानंतर ऑब्जेक्शन नंतर तुमचे मार्क्स किती झालेले आहेत, रॉ मार्क्स जे आहेत ते इथे आहेत आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स जे आहेत ते इथे असणार आहे। त्यामुळे नॉर्मलायझेशनसुद्धा जे आहे ते आपल्या पोस्टचं झालेलं आहे आणि मार्क्स आपले नॉर्मलाइज मार्क्स जे आहेत ते फायनल मार्क्स आपल्याला इथे कळालेले आहेत। आणि निवड यादीसुद्धा लवकरच लागेल, 2-3 दिवसात निवड यादीसुद्धा लागणार आहे। त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपण रेडी राहायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे सिरियल नंबरने आपल्याला इथे दिलेले आहेत, जे जास्ती मार्क आहेत ते वरती आणि अशा पद्धतीने खाली खाली मार्क्स आपले सगळ्यांचे मार्क्स इथे दिलेले आहेत। असं नाही की फक्त जे मेरिटमध्ये आहेत त्यांचे सगळ्यांचे मार्क्स इथे दिलेले आहेत। टॉपर जो आहे गट ड चा तो आहे 188 मार्क्सचा। तर अशा पद्धतीने इथे आपल्याला नॉर्मलाइज मार्क पद्धतीने सगळे मार्क्स इथे दिलेले आहेत। बघू शकता तुम्ही, PDF फार मोठी आहे गट ड ची। तर गट ड च्या जवळपास 3 याद्या ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत। त्यामुळे एका यादीत जर नाव नसेल तर दुसरी यादी शोधायची आहे गट ड च्या विद्यार्थ्यांनी, जे गट ड ला अप्लाय केलेलं असेल ज्यांनी। आणि तुमचे नॉर्मलाइज होऊन मार्क्स जे आहेत ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, तुम्हाला मार्क्स किती आलेले आहेत। तर आता आपण बघूया नेमकं तुम्हाला DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स असणं तुमच्याकडे गरजेचं असणार आहे। आणि जर डॉक्युमेंट्स नसतील, एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे हरवलं असेल किंवा काही झालं असेल, तर ते डॉक्युमेंटचं काय करणार आहात, तर तुम्हाला DVला तुम्ही ॲप्लिकेबल आहात किंवा नसणार, जर असाल तर कशा पद्धतीने तुम्हाला ते डॉक्युमेंट तिथे उपलब्ध करायचे ते सगळं आता तुम्हाला सांगणार आहे। तर ते परिपत्रक तुम्हाला मी 1 मिनटं वाचवून दाखवतो आणि तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। तर हे परिपत्रक आहे आपल्यासमोर आणि हे परिपत्रक जवळपास खूप आधी त्यांनी प्रसिद्ध केलं होतं, आपल्या लिस्ट येण्याच्या आधी, फार आधी प्रसिद्ध केलं होतं गुणवत्ता याद्या येण्याच्या आधी। कारण जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लवकर तुम्ही अवेलेबल करून ठेवावेत, जे अवेलेबल असतील ते, आणि जर नसतील तर बाकी सगळं तुम्ही व्यवस्थित करून ठेवावं। त्यामुळे आता लवकर डॉक्युमेंट तयार करण्याच्या ज्या प्रोसेसला आहे त्या प्रोसेसला लागा आणि एक सेट एक्स्ट्रा झेरॉक्स मारून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येणार नाही। तर आपण इथे बघतोय, इथे खाली आपण बघूया। गुणवत्तेत निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की कागदपत्रे तपासणीकर्त्या सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर कागदपत्रे मूळ प्रतीसह साक्षांकित प्रती, म्हणजे आपल्याला सेल्फ अटेस्टेड प्रती कराव्या लागणार आहेत। जे झेरॉक्स मारणार आहोत त्या सगळ्या सेल्फ अटेस्टेड असणार आहे। प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सेल्फ अटेस्टेड करून आपल्याला ते डॉक्युमेंट सादर करायचे असतात।
तर तशा पद्धतीने सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसुद्धा घेतलं जाणार आहे. त्यानंतर हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते शासनाच्या निकषानुसारच तिथं ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ते प्रमाणपत्र शासनाच्या निकषानुसार असेल त्यांचीच निवड जी आहे ती होणार आहे. कागदपत्र तपासणी ही आपल्या जिल्हा स्तरावर किंवा विभाग स्तरावर घेण्यात येणार आहे. त्यानंतर आपण खाली बघूया. इथे जर उमेदवारांकडे कागदपत्र नसेल तर फार महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्यांच्याकडे कागदपत्र नसेल किंवा कागद हरवला असेल आपल्या एखाद्या कागदपत्रातील तर काय करायचं आहे आपल्याला, तर ते इथे दिलेलं आहे. तर 100 रुपयाचा जो स्टॅम्प पेपर असतो त्यावर सदरील कागदपत्र मी 1 महिन्याच्या आत सादर करेल अशा पद्धतीने आपल्याला स्वतःचं वचनपत्र तिथे द्यायचं आहे. अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव बोगस बनावट आढळल्यास नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल असे आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र तपासणीवेळी उमेदवारांनी सादर करावायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ते प्रतिज्ञापत्र तिथं सादर करणं गरजेचं असणार आहे. जर एखादं कागदपत्र तुमच्याकडे नसेल, एखादं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर, आणि कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे ते बघून घेऊया. उमेदवाराचे नाव, पदनाम, इथे बैठक क्रमांक हा फॉर्मसुद्धा तुम्हाला तिथे लागेल बहुतेक. त्यानंतर जन्मतारखेचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचा वयाचा जो दाखला असेल तो, शाळा सोडल्याचा दाखला चालेल किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र 10वीचं जे सर्टिफिकेट असेल ते सुद्धा चालणार आहे. तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर जात प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर जात वैधता, कास्ट व्हॅलिडिटी. त्यानंतर जर नॉन क्रिमिलेअरचं जर प्रमाणपत्र तुम्हाला लागू असेल तर ते लागेल. त्यानंतर डोमेसाईल हे सगळ्यांना गरजेचंच असणार आहे, डोमेसाईल तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता जशा पद्धतीने असेल, जी पदवी असेल टेक्निकलसाठी वगैरे SSCचं लागेल, HSC लागेल, पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका, इतर सगळं तुम्हाला जे तुम्ही अपलोड केलेलं आहे शैक्षणिक अर्हता त्या सगळ्या प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर अनुभव असेल तर अनुभवाचं प्रमाणपत्रसुद्धा लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन, जे नर्सिंग काउन्सिल वगैरे असतील, टेक्निकल पदं जे आहेत त्यांना रजिस्ट्रेशन असतं तर ते रजिस्ट्रेशनकडील नोंदी वगैरे सगळ्या लागणार आहे, नोंदणी प्रमाणपत्र. त्यानंतर MSCITचं सर्टिफिकेट, संगणक अर्हता प्रमाणपत्र तेच असतं. त्यानंतर समांतर आरक्षण, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक यांच्यासाठीचं जे समांतर आरक्षणाचं प्रमाणपत्र असतं ते लागणार आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्यानंतर अर्जात नमूद असलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचं पुरावा लागणार आहे. त्यानंतर स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे. त्यानंतर स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो, एक्स्ट्रा फोटो कॅरी करायचे, 4-5 फोटो सोबत ठेवायचे जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर नाव बदललेलं असेल तर ज्यांचं मॅरेजमुळे बदललेलं असेल मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट त्याचं सोबत तुम्हाला लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आपले फॉर्म वगैरे आपल्याला कसा भरायचा आहे आणि जर तुमच्याकडे एखादा प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्हाला माहितीच आहे की नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील सगळ्यांनी करायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. टेलिग्राम चॅनललासुद्धा फॉलो करा. जे अपडेट आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणं पॉसिबल होत नाही त्या अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वप्रथम येत असतात. त्यामुळे टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनललासुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि रिझल्टची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन रिझल्ट नक्की चेक करा. काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. एखादी PDF लागत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात येईल. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.